तू मला अंगुराच मी लाकडी भुसाग, शिकारी मी बाबडा ससाग, पैज लावतो सखे जवा तुला सखे। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलला सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आज आपण जो काही इथे व्हिडिओ तयार केलेला आहे या सर्वांचं मटेरियल जे काय डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर लवकर मटेरियल डाउनलोड करून घ्या। तसंच आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन या ॲपवरती केलेला आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। तर सिम्पली आपल्याला आजचा व्हिडिओ तयार करण्यासाठी काय करायचं आहे, अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला नेट बंद करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला इथं प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जो काय बीट मार्क इथं मटेरियलमधून इम्पोर्ट केलेला असेल तुम्हाला अशा प्रकारे इथं बघायला मिळणार आहे। त्याच्यावरती इथं क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर असं इंटरफेस ओपन होऊन जाईल। आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे लेयर्स अँड ग्रुप्स बघायला मिळतील। आता काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथून तुम्हाला मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे। तर आपण डेमोसाठी हे इमेजेस घेतलेले आहेत, तुम्हाला हे इमेज पण मिळून जातील किंवा तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर सिम्पली आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे काय इमेज ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। 2 नंबर रोटेशनवरती यायचं आहे। इथं आपल्याला ह्या डॉटला क्लिक खाली इथं अशा प्रकारे 90 डिग्रीपर्यंत म्हणजे -90 पर्यंत आपल्याला अशा प्रकारे इथे घेऊन यायचं आहे, म्हणजे इमेज आपल्याला पूर्ण आडवं करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, 3 डॉटला क्लिक करून इथं आपल्याला एक ऑप्शन मिळेल फिल टू कंपोजिशन एरिया, त्याला क्लिक करायचं, म्हणजे अशा प्रकारे इथे इमेज हे फुल स्क्रीन होऊन जाईल। आता काय करायचं, ॲरोवरती क्लिक करत पुढे जायचं आहे। इथं आपल्याला पुढचं 13.25 सेकंदाचा एक बीट मिळेल। इथे आपल्याला 2 बीट मिळतील। तर सिम्पली इथं येऊन आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथ तिथपर्यंत वाढून जाईल। आता काय करायचं, तर समोर लॉंग प्रेस करायचं आहे किंवा सुरुवातीला येऊन समोर लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात खाली म्हणजे सगळ्यात बॅकग्राऊंडला आपल्याला हे इथं इमेज घेऊन जायचं आहे। फक्त आपल्याला सॉंगच्या वरती इमेज ठेवायचं आहे, बाकी सगळ्यात बॅकग्राऊंडला घेऊन जायचं आहे। आता काय करायचं, पुन्हा आपल्याला इमेजला क्लिक करायचं आहे। तुम्ही तशा प्रकारे इमेज ॲडजस्ट करू शकता। तर इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं आहे, इथं आपल्याला ब्लेंडिंग आणि ऑपॉर्च्युनिटीवरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी 100% आहे, इथं 30% आपल्याला अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला इफेक्टला क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। सर्चच्या बारला क्लिक करून आपल्याला सॅच्युरेशन सर्च करून घ्यायचं आहे, म्हणजे SAT सर्च करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा एक इफेक्ट मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करून जे काही आपलं सॅच्युरेशन आहे ते -100 पर्यंत करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली इमेज ब्लॅक होऊन जाईल। अशा प्रकारे ते इमेज सेट झालेला आहे। आता आपल्याला एक सुरुवातीला ग्रुप बघायला मिळेल, त्या ग्रुपला क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्याला ते एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे येऊन आपल्याला सगळ्यात खाली एक इमेज बघायला मिळेल। तर ते इमेजला क्लिक करून सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। नंतर या चौथ्या ऑप्शनला क्लिक करून खाली क्लिक करून तुम्हाला सिम्पली तुमचं पुढचं इमेज तुम्हाला इथे इमेज ॲड करायचं, तुम्ही सिम्पली ते ॲड करून अशा प्रकारे इथं प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे इथे हे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल। पुन्हा बॅक निघायचं, सिम्पली आपल्याला पुन्हा पुढच्या ग्रुपवरती यायचं आहे। आपल्याला पुढच्या ग्रुपला सेम प्रोसेस करत एडिट ग्रुप नावाच्या ऑप्शनला क्लिक करून पुन्हा सिम्पली खालच्या लेअरला क्लिक करून किंवा तुम्ही सिम्पली प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुमचं इमेज दुसरं इथे ॲड करू शकता। इमेज ॲड करून अशा प्रकारे 90 डिग्रीपर्यंत रोटेशन करू शकता। इथं 90 डिग्रीपर्यंत रोटेशन करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, आपल्याला समोर लॉंग प्रेस करून आपल्याला हे 3 नंबरला इथे इमेज घेऊन यायचं, म्हणजे अशा बॅकग्राऊंडला जाईल। आता पुन्हा इमेज क्लिक करून आपल्याला इथे इमेज अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या बॉक्समध्ये आपल्याला इथे इमेज बघायला मिळेल। आता नंतर काय करायचं, सगळ्यात शेवटला जायचं आणि या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे याची लेंथ इथपर्यंत वाढून जाईल। अशा प्रकारे ते इमेज सेट करून घ्यायचं आहे। पुन्हा बॅक निघायचं आहे। तर तुम्ही असं इमेज सेट करू शकता। आपण 2 ग्रुप सेट केलेले आहेत, तुम्हाला पुढे 3 ग्रुप बघायला मिळतील, तुम्ही ते सेट करून घ्या। अशा प्रकारे तुम्ही इथे इमेजेस ॲड करून घ्या। तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया। तर आपण सगळे ग्रुप इथे ॲडजस्ट करून इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तुम्ही हे ॲड करून घेतले असतील। आता काय करायचं, पुन्हा आपल्याला 13.25च्या बीटला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथून आपल्याला सिम्पली पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे आपल्याला ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या ॲरोवरती येऊन 6/16च्या बीटला 10च्या बीटला येऊन म्हणजेच पुढच्या बीटला येऊन सिम्पली या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला ते इमेजचा लेंथ जे काय ते पुढेपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। असं आपल्याला प्रत्येक बीटला एक इमेज इथे ॲड करून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बीटला जाऊन त्याचा लेंथ ते तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। असं आपण प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून घेणार आहे। तर आपण इमेज इथे ॲड करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण इथे प्रत्येक बीटवरती एक इमेज ॲड करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खाली 2 लेअर बघायला मिळतील। तर शेप 1 नावाची एक लेअर बघायला मिळेल
त्याच्यावर आपल्याला इथे एक PNGची लेअर बघायला मिळते. आता काय करायचं, आपल्याला शेप वनच्या लेअरसमोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती लेअर इथं घेऊन यायचं आहे. नंतर त्या आपली जी काही PNG आहे त्याच्यावरती लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती आपल्याला ही लेअर घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे 2 लेअर इथं वरती घेऊन यायचं आहेत. आता आपल्याला खाली एक लोगोची लेअर बघायला मिळेल. तुम्ही ती लेअर इथं वरती घेऊ शकता किंवा तुम्ही बॅकग्राऊंड ठेवत असलेलं बॅकग्राऊंड लेअर ठेवू शकता. अशा प्रकारे आपण इथं हे लेअरवरती आणलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 1325च्या बरोबर त्या बीट लेवल +1वर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं आपल्याला एक स्पेशल इंक व्हिडिओचा एक इफेक्ट व्हिडिओ बघायला मिळेल. तर तो मटेरियलमध्ये मिळून जाईल. तो सिम्पली अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचा आहे. नंतर काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला लायटनला क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे हे विजिबल होऊन जाईल. आता काय करायचं, ते इफेक्टला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. सिम्पली पुढच्या बीट लेवून सिम्पली इथे लेअर पुन्हा त्या याच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीट लेवून आपल्याला सेम प्रोसेस करत तिथं त्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटवरती पेस्ट करत जायचं. तर असं इथं इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे. तर इथं आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. आता काय करायचं आहे, बॅक निघायचं आहे आणि सिम्पली ॲरोवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्टला क्लिक करायचं. म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ.